एकजुटीने पेटलं रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं या ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं या एकजुटीनं पेटलं रान तुफान आलं या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ पर्यावरण संवर्धन का संदेश देते हुए युवा नेता ऋषिकेश पाटिल के माध्यम से शिरवणे गांव व पंचकृषि के आराध्य दैवत श्री वाघोबा मंदिर परिसर में वृक्षारोपण अभियान को गति दी गई, जहां इस वृक्षारोपण कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर मौजूद थे पूर्व महापौर जयवंत सुतार। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल, डॉक्टर राजेश पाटिल, प्रभाकर ठाकुर, नीलकंठ सुतार और गांव के प्रतिष्ठित मान्यवर व युवा वर्ग। बता दें कि वृक्षारोपण का सही समय है मानसून। बारिश में वृक्षारोपण से उसका संवर्धन आसान होता है और यही कारण है कि इस दौरान ज्येष्ठ नागरिकों से लेकर युवाओं तक ने 101 वृक्षारोपण कर वाघोबा मंदिर परिसर को हरा भरा करने की दिशा में अपना महत्वपूर्ण कदम आगे बढ़ा है। बता दें कि प्रकृति के गोद में बसे वाघोबा मंदिर से ग्रामस्थों की एक अलग ही आस्था और श्रद्धा जुड़ी है। मान्यता है कि हर संकट की घड़ी में ग्रामस्थों पर भगवान की अपार कृपा दृष्टि बनी रहती है। यही कारण है कि भगवान वाघोबा के प्रति अपनी सच्ची श्रद्धा के तहत ऋषिकेश पाटिल ने पीढ़ी दर पीढ़ी से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए मंदिर परिसर को हरियाली के चादर से ढकने की दिशा में पहल की है। इस दौरान मीडिया से बात करते हुए पूर्व महापौर जयवंत सुतार और डॉक्टर राजेश पाटिल ने कहा कि नवी मुंबई के गौरीदेव परिसर की तर्ज पर वाघोबा मंदिर परिसर को पर्यटन स्थल में तब्दील करने की दिशा में वे कटिबद्ध रहेंगे। वाघोबा सेवा मंडल डॉक्टर राजेश पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली ऋषिकेश काशीनाथ पाटिल यांच्या उपाध्यक्ष सचिव प्रभाकर ठाकूर आणि त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी काशीनाथ पाटील यांच्या सहकार्यानं हा 23-24 हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी हाती घेतलेला आहे। दरवर्षी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाघोबा सेवा मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं या ठिकाणी हा वृक्षारोपण त्या ठिकाणी संपन्न होतं आहे। खरं पाहता या ठिकाणी ही वाघोबाची जी हद्द आहे ती ह्या ठिकाणी शिरवणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत असून प्रभाग 32 जो आहे त्या प्रभाग 32ची जी बाउंड्री आहे ती सुद्धा वाघोबाजवळ आहे। भविष्य कालखंडामध्ये काशीनाथ पाटील असेल किंवा मी असेल त्यावेळी निश्चित स्वरूपामध्ये ज्या पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी त्या ठिकाणी गवली देवाचं त्या ठिकाणी पर्यटन स्थळ निर्माण केलं त्या पद्धतीनं या ठिकाणी वाघोबा देवाचं देवस्थान हे पर्यटन स्थळ निर्माण करावं ह्यासाठी आम्ही निश्चित स्वरूपामध्ये सभागृहामध्ये आवाज उठवू। मी या वाघोबा सेवा मंडळाचे अध्यक्ष राजेश पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश पाटील, सचिव प्रभाकर ठाकूर आणि मार्गदर्शक काशीनाथ पाटील यांचा मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो, आभार व्यक्त करतो की शेवटी झाडं लावा झाडं जगवा तोंडी म्हटलं जातं परंतु ते प्रत्यक्ष कृतीमध्ये त्या ठिकाणी आणणं हा निश्चित स्वरूपामध्ये आज झाडं लावली म्हणजे जबाबदारी संपली नाही तर ज्यावेळी त्या ठिकाणी कडक ऊन त्या ठिकाणी पडतो त्यावेळी त्या झाडांना पाणी देण्याचं कामसुद्धा हे सेवा मंडळ करत आहेत। आणि आज त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी झाडं निर्माण झालेली आहेत ते निश्चित स्वरूपामध्ये
या सेवा मंडळाच्या परिश्रमामुळे झालेले आहेत असं मला आवर्जून नमूद करावं असं वाटते. भविष्य कालखंडामध्ये ह्या ठिकाणी गर्द अशी झाडी होईल. आता या वाघोबाची त्या ठिकाणी महती या ठिकाणी की ज्या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव शेती झाली की बैलांना त्या ठिकाणी सोडून देत असत आणि बैलांना सोडून दिल्यानंतर हा वाघोबा देव जो आहे त्या बैलांचं रक्षण करत होता. म्हणजे जर वाघ आला तरी त्याच्यापासून सावध करण्याचं काम त्या ठिकाणी हा वाघोबा देव करत असत. ज्या ज्यावेळी इथून बैल घेऊन जायचं असेल त्यावेळी आमचे शेतकरी ह्या ठिकाणी कोंबडा म्हणा नारळ म्हणा या अर्पण करून त्या ठिकाणी बैलांना घेऊन जात असं अशी आख्यायिका त्या ठिकाणी आहे. आज पुन्हा एकदा मी या ठिकाणी वाघोबा सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद वाटतो की जेव्हा एखादा असा उपक्रम झाडे लावा झाडे रुजवा हे बोलणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्षात जेव्हा एखादी क्रिया करायची असते त्यावेळेला त्यांचा सहभाग सगळ्यांचा अपेक्षित असतो. शिरोण्या गावातील बरेचसे ग्रामस्थ आज ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि महापौर जयवंत सुतार साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभहस्ते झाडं लावून आम्ही शुभारंभ केलेला आहे. खूप झाडं इथे लावली जातील. आमचाही उद्देश तोच आहे की ओसाड जमीन आहे, वाघोबा स्थळ आहे, शिरोण्या गावची हद्द आहे, परंतु ह्या ठिकाणी एक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून काय करता येईल म्हणून नवीन पिढी देखील आता याच्यामध्ये पुढाकार घेऊ पाहते. त्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी चालना दिलेली आहे. आजचा कार्यक्रम हा त्यांच्याच पुढाकारानं ह्या ठिकाणी झालेला आहे आणि आख्यायिका म्हणाल तर खरोखरच वाघोबा स्थान फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि आगरी कोळी समाज कसा असतो पहा, तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वाघोबाला त्या ठिकाणी देव मानलेला आहे. ज्याची सगळ्यांना भीती असते तोच आमचा देव आहे. म्हणजे ह्या ठिकाणी पूर्वजांनी आमच्या कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत पहा. पर्यावरणपूरक अशा पद्धतीनं वाघ देखील ह्या ठिकाणी पर्यावरणाचा एक भाग आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी पर्यावरणाचे रक्षणाच्या दृष्टिकोनातून केलेली त्यावेळची व्यवस्था असेल, काही गोष्टी असतील आणि म्हणून पूर्वजांनी ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवलेल्या आहेत. आणि वाघोबाची मूर्ती आपण इथं पाहता, माझ्या नजरेमध्ये तर कुठे ह्या राज्यामध्ये कधी मी पाहिलं नाही की वाघोबाचं मंदिर आहे किंवा वाघाची एक मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि ही मूर्ती पुरातन आहे म्हणून फार ग्रामस्थांची श्रद्धा आहे. गावामध्ये जेव्हा जेव्हा एखादं शुभकार्य त्या ठिकाणी केलं जातं त्या शुभकार्याची सुरुवात आमचे गुणोबा मंदिर गणपती मंदिर ज्या महापौर साहेबांनी जबरदस्त असे सजावट करून ठेवले ते गणपती मंदिर आणि एक वाघोबा स्थळ यांना श्रीफळ वाढवल्याशिवाय यांना मानपान दिल्याशिवाय आमचं कुठलंच कार्य त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. आणि म्हणून आमच्याकडं घोड्यावर कधी नवरा येत नाही का तर त्या ठिकाणी वाघोबा आणि गणपतीची आमची हद्द आहे, चालतच यायला पाहिजे. आणि इथं देखील जेव्हा गाई म्हशींना बैलांना जंगलामध्ये सोडलं जातं त्यावेळेला त्यांचं रक्षण वाघदेव आमचे करतात ही आख्यायिका आहे. हे पूर्वजांनी काहीतरी अनुभवलं असेल म्हणून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या असतील. ही नवीन पिढी आहे त्यांनाही हे कळतं आहे की पर्यावरणपूरक व्यवस्था कशी असली पाहिजे. आपण फक्त ग्लोबल वॉर्मिंग वगैरे सगळ्या भाषा वापरतो की जागतिक तापमान वाढतो आहे. आपल्याकडचं तापमान कमी होण्यासाठी किंवा त्याच्या प्रमाणामध्ये आपण घट करण्यासाठी आपले काय प्रयत्न आहेत ते प्रयत्न ह्या तरुणांनी ओळखलं आहे. पण ऋषिकेश पाटील आमचा पुतण्या असला तरी त्याची धडपड आहे. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी येणं जाणं तो करतो, मित्रपरिवारासह येतो. बऱ्याच वेळेला इथं आल्यानंतर कोणी खाणं पिणं करतात तशाच पद्धतीनं खाण टाकून ठेवतात, परंतु ते उचलण्याचं काम देखील ते तरुण मुलं ह्या ठिकाणी करतात. आजच्याही ह्या आपल्या वृक्षारोपण सोहळ्यासाठी त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. आम्ही सगळे उपस्थित आहोत, परंतु त्यांची टीम सगळी इथं आलेली आहे. म्हणून त्यांना ह्या गोष्टींची जाणीव झाली की हे दैवत आपलं आहे, हे दैवताची आम्हाला पूजा अर्चा केली पाहिजे. या दैवताच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे तो पर्यावरण त्या ठिकाणी टिकलं पाहिजे ह्याच्यासाठी तरुण पिढी आज पुढे येते आणि ते प्रयत्न करते. ही फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. पण त्यांना माझ्या वतीनं खास मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. वहीं पूर्व नगर सेवक काशीनाथ पाटिल ने वाघोबा मंदिर के इतिहास के पन्ने को सभी के समक्ष रखा. हा इतिहास फार पूर्वीपासूनचा इतिहास आहे. ब्रिटिश काळापासूनचा इतिहास ह्या तीर्थक्षेत्राची म्हणजे वाघोबा देवस्थानची ब्रिटिश काळामध्ये त्याची नोंद आहे. पूर्वी आमचे ग्रामस्थ इथं खालच्या साईडने क्वाऱ्या वगैरे झाल्या त्याच्यामुळे आता येणं बंद झालं, त्यामुळे आम्ही कारगिल हिलकडनं येत असतो. हे पुरातन
मंदिर आहे त्या मंदिराची सेवा करण्याची जबाबदारी आमचे संपूर्ण शिरवणे गाव ग्रामस्थ करत असतात. आता नवीन पिढी आलेली आहे, नवीन पिढी त्याप्रमाणे आपल्या परीनं जेवढं करते, आमचे महापौर साहेब आहेत त्यांचं सहकार्य असतं, प्रत्येक व्यक्तीचं ग्रामस्थांचं सहकार्य असतं. हे हिल स्टेशन व्हावं, जसं गवली देवाचं पुनर्वसन झालं तसे शिरोणे गावच्या देवस्थानचंही पुनर्वसन व्हावं. महानगरपालिकेकडे, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आम्ही याच्यापुढे पूर्तता करू आणि जिथं लोकवस्ती किंवा पर्यटक कसे येतील त्याच्यासाठी 100% सहकार्य करू. वहीं आयोजक ऋषिकेश पाटिल और अन्य युवाओं ने इस अभियान की अधिक जानकारी देते हुए इस उपक्रम का मकसद बताया. वाघोबा सेवा मंडळातर्फे 101 झाडं लावण्याची संकल्पना आज आम्ही पूर्ण करत आहोत. माननीय काशीनाथ पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही वृक्षारोपणची मोहीम केलेली आहे. इथे उपस्थित माझे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शक व माझा मित्रपरिवार यांचंही मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी या मोहिमेला मोठ्या प्रमाणाने प्रतिसाद दिला. येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही असे अनेक जनजागृतीचे कामं राबवू ज्याच्याने नागरिकांना निसर्गाची व्हॅल्यू कळेल. कारण वाढता तापमान व ग्लोबल वॉर्मिंग करता वृक्षारोपण करणं हे गरजेचं आहे. आपण आज जेवढा निसर्गाला देऊ तेवढंच निसर्ग आपल्या येणाऱ्या पिढीला परत देईल. आपला आजचे निर्णय उद्याचं भविष्य असेल. वाघोबा हे एक पौराणिक मंदिर आहे. आमचे पूर्वज पिढ्यानपिढ्या या मंदिराची व या डोंगराची सेवा करत आहेत. वरती यायला खराब रस्ता असल्यामुळे आमच्या महिला भगिनींना यायला कष्ट होतात. तर रिस्पॉन्सिबल अथॉरिटीजनी आमच्याकडे थोडे लक्ष देऊन आम्हाला थोडी सुविधा उपलब्ध करून द्यावे अशी मी इच्छा व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.